Hello student, good evening all of you. आज आपण क्रॉप सायन्स या विषयामधील पेपर सेकंड यामध्ये सेकंड जो युनिट आहे रब्बी सिरियल क्रॉप्स यामध्ये व्हीट कल्टिवेशन आपलं पूर्ण झालेलं आहे आणि आज आपण रब्बी ज्वार त्यामधलंच दुसरा क्रॉप आपण पाहणार आहोत. ठीक आहे. याआधी पेपर फर्स्टमध्ये आपण सोरगम हे क्रॉप शिकलेलो आहोत, पण आपण पेपर सेकंडमध्ये जनरली जे काही क्रॉप आहेत बरेचसे त्याच्यामध्ये रब्बी व्हीट किंवा रब्बी सोरगम किंवा रब्बी पल्सेस याचा अभ्यास करणार आहोत. त्यातलंच एक रब्बी ज्वार. थोडेसे पॉईंट्स याच्यामध्ये थोडे वेगळे असणार आहेत, तर व्यवस्थित आपण बघून घ्यायचे आहेत हे पूर्ण झाल्यानंतर. रब्बी ज्वार कल्टिवेशन. लोकल नेम जोंधळा. तुम्ही ऐकलंच ना, आधीचे लोक आपण आता ज्वारी म्हणतोय पण आधी जोंधळा असं म्हणायचं. फॅमिली आहे ग्रॅमिनी. बॉटॅनिकल नेम आहे सोरगम बायकोलार आणि ओरिजिन आहे इंडिया आणि आफ्रिका. आता सुरुवातीला जेव्हा आपण सोरगम कल्टिवेशन पाहिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा हेच बॉटॅनिकल नेम, हीच फॅमिली आणि हेच ओरिजिन आपल्याला लिहायचं आहे. हे जे आहे रब्बी ज्वार हे जे पीक आहे तर हे कशासाठी महत्त्वाचं आहे तर फूड पर्पज ॲज वेल ॲज द फॉडर पर्पज ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर. म्हणजेच ज्या ठिकाणी पावसाची कमतरता आहे, पाऊस कमी पडतो अशा ठिकाणी याचा जास्त कल्टिवेशन याचं केलं जाते. याचा जो एरिया आहे रब्बी ज्वारचा तर डेक्कन प्लेटू रिजन यामध्ये जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये रब्बी ज्वारचा जो एरिया आहे तो जवळपास 55 ते 60% जो टोटल एरिया आहे ज्वार क्रॉपमध्ये त्यातला रब्बी ज्वारमध्ये 55 ते 60% एरिया त्यामध्ये कवर होतो आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ सोरगम आधी इम्पॉर्टन्स पाहूया. जनरली त्याचे स्पेसिफिक युजेस नाही पण इम्पॉर्टन्स. ज्वार इज अ स्टेपल फूड ऑफ व्हेरी लार्ज पॉप्युलेशन ऑफ द इंडिया. जसं आपण चपाती खातो गव्हाची त्याचप्रमाणे ज्वारीचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर आपल्याकडे केला जातो आणि बरेचसे लोक आपल्या रोजच्या आहारामध्ये ज्वारीचा वापर करतात. इट प्रोव्हाइड्स गुड क्वालिटी फॉडर, त्याला कडबी असं आपण म्हणतो, फॉर द लाईव्हस्टॉक म्हणजे कॅटल. चांगल्या क्वालिटीचा फॉडर यापासून आपल्याला मिळवता येतो कॅटलसाठी. इट कॅन विथ स्टँड ड्रॉट कंडिशन अँड एक्स्ट्रीम हीट. तर ज्याप्रमाणे आपण म्हटलं की रब्बी ज्वारमध्ये जो एरिया आहे तो 55 ते 60% ऑक्युपाय केलेला आहे आणि रब्बी ज्वार जी आहे तर त्या दरम्यान इरिगेशन फॅसिलिटी जर शेतकऱ्यांकडे नसेल तरी याचं उत्पादन हे चांगलं येते. आणि अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा म्हणजेच कुठली तर ड्रॉट कंडिशन ज्यामध्ये पावसाची कमतरता आहे किंवा जास्त उष्णता आहे अशा ठिकाणी सुद्धा याचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेतल्या जाऊ शकते. फोर्थ आहे पॉईंट्स. इट कॅन टॉलरेट सॉईल सॅलिनिटी अँड वॉटर लॉगिंग अप टू सम एक्सटेंट. आता यामध्ये याचबरोबर जसं आपण ड्रॉट कंडिशन किंवा एक्स्ट्रीम हीट म्हटलेलं आहे त्याचबरोबर ती सॉईल सॅलिनिटी म्हणजे सॉईलमध्ये सॉल्ट असतील किंवा जमिनीमध्ये पाणी साचून राहत असेल तर काही प्रमाणामध्ये सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा याचं पीक चांगल्या प्रकारे येऊ शकते. हायब्रिड व्हरायटीज गिव मोर यील्ड कम्पेअर टू अदर सिरियल. ज्या हायब्रिड व्हरायटीज आहे त्यापासून आपल्याला जास्त यील्ड मिळते ज्वारच्या. जर आपण कंपॅरिझन जर केलं तर जे काही अदर सिरियल आहे त्यापेक्षा आपल्याला जास्त यापासून प्रोडक्शन मिळू शकते. इट कॅन बी ग्रोन ऑन व्हरायटी ऑफ द सॉईल अँड क्लायमेट. आणि हे जे रब्बी ज्वार आहे हे वेगवेगळ्या सॉईल आणि क्लायमॅटिक कंडिशनमध्ये आपण घेऊ शकतो. देन इट प्रोव्हाइड्स रॉ मटेरियल टू स्टार्च, अल्कोहोल इंडस्ट्री एक्सेट्रा. ह्याच्यापासून रॉ मटेरियलसुद्धा मिळू शकते जसं स्टार्च असेल किंवा अल्कोहोल इंडस्ट्री असेल याप्रमाणे. इन महाराष्ट्र इट कंट्रीब्यूट्स 50% ऑफ द टोटल सिरियल प्रोडक्शन. आता आपण सांगितलेलंच आहे आधी
की महाराष्ट्रामध्ये जवळपास 50% टोटल सिरियल प्रोडक्शनच्या कंपेअरमध्ये किंवा त्या प्रमाणामध्ये याचं उत्पादन होते. जवार इज नोन ॲज अ ग्रेट मिलेट बिकॉज ऑफ लार्जर साईज ग्रेन अँड हॅविंग द व्हास्ट एरिया अंडर इट. आता यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो, व्हाय जवार इज कॉल्ड ॲज अ ग्रेट मिलेट. तर काय सांगणार याचं उत्तर, तर बिकॉज ऑफ लार्जर साईज ग्रेन्स अँड हॅविंग वास्ट एरिया अंडर इट. ग्रेनचा साईज हा मोठा आहे आणि कल्टिवेटेड एरिया आहे अंडर जवार क्रॉप तर हा जास्त आहे. तर अशा प्रकारे आपण सोरगम किंवा जवार ह्याची इम्पॉर्टन्स पाहिलेली आहे, फक्त सोरगमच्या रिलेटेड. आता स्पेसिफिक आता ह्याचे इकॉनॉमिक युजेस जर बघितले आपण तर ते थोडेसे वेगळे आहे, म्हणून 2 पॉईंट्स सेपरेट केलेले आहेत यामध्ये, इम्पॉर्टन्स ऑफ सोरगम आणि इकॉनॉमिक युजेस ऑफ जवार. ठीक आहे, इम्पॉर्टन्स ऑफ सोरगम आणि इकॉनॉमिक युजेस ऑफ जवार. आता पुढचा आपण मुद्दा पाहूया, इकॉनॉमिक युजेस. जवार इज अ स्टेपल फूड ऑफ महाराष्ट्र. जवार इज अ स्टेपल फूड. रोजच्या आहारामध्ये आपल्या भाकरी आपण रोजच्या आहारामध्ये याचा अंतर्भाव करतोय किंवा बरेचसे लोक चपातीऐवजी भाकरीच जास्त प्रेफर करतात, म्हणून स्टेपल फूड म्हटलेलं आहे. इट इज ग्राउंड इन टू फ्लोअर्स अँड इटन इन द फॉर्म ऑफ भाकरी. आता इथे सेकंड पॉईंटमध्ये सांगितलं आहे की ते दळून आणल्यानंतर गिरणीवरून आपण त्याच्यापासून भाकरी बनवतो. इट इज कुक्ड लाईक राईस अँड इटन नोन ॲज घुगऱ्या. आता यामध्ये जसं आपण भात शिजवतो त्याचप्रमाणे आपण जे जोंधळे आहेत किंवा ज्वारी आहे तर तशा प्रकारे शिजवून जर आपण त्याचा आहारात वापर केला तर त्याला काय म्हणतात, घुगरे असं म्हणतात. इयर हेड ऑफ सम स्वीट व्हरायटीज ॲट मिल्क स्टेज आर बेक्ड ऑन फायर अँड इटन ॲज अ हुरडा. आता यामध्ये हुरडा सगळ्यांना माहिती आहे. काही याच्या ज्या व्हरायटीज आहेत की या स्वीट आहेत आणि त्या ग्रेन पूर्णपणे मॅच्युअर न करता मिल्क स्टेजला आले की ते एक आगीवरती भाजायचे आणि त्यापासून जे आपण पदार्थ आहे किंवा जे खातोय त्याला आपण हुरडा असं म्हटलेलं आहे. द ग्रेन्स आर ऑल्सो यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द पॉप ग्रेन्स, स्टार्च, ग्लुकोज अँड माल्ट. आता यामध्ये जे ग्रेन्स आहेत तर पॉप ग्रेन्स म्हणजे काय, तर लाह्या यापासून तयार केल्या जातात, त्याबरोबर स्टार्च, ग्लुकोज आणि माल्ट. जसं रागी माल्ट किंवा रागी म्हणजे नाचणीपासून बनवल्या जातात, आंबील आपण त्याला म्हणतो, तशातला प्रकार आहे. तसंच ज्वारीपासून सुद्धा बनवलं जाते, म्हणजे आंबवून तयार केलेला पदार्थ. द ड्राय स्टॉक विच लिव्ज कॉल्ड कडबी आर फेड टू कॅटल ॲज अ फॉडर. त्याचा जो ड्राय स्टॉक आहे त्याला आपण कडबी म्हणतो, जे पानं आहेत आणि याचा वापर जनावरांना चारा म्हणून आपण करतो. सम व्हरायटीज आर स्पेशली ग्रोन फॉर फॉडर विच इज फेड टू कॅटल ग्रीन स्टेज. काही ह्याच्या ज्या व्हरायटीज आहेत तर ह्या व्हरायटीज आहेत फॉडर पर्पज म्हणून आपण ग्रो करतो आहे, फक्त फॉडर पर्पज, आणि त्या ग्रीन स्टेजलाच त्यांना आपण खायला देतो आहे किंवा चारा म्हणून वापर करतो. पण सम व्हरायटीज असं म्हटलेलं आहे, सगळ्या व्हरायटीज आपण तशा वापरत नाही. ठीक आहे, तर एकूण 7 इकॉनॉमिक युजेस आपण पाहिलेले आहे आणि जनरली आपल्याला जो प्रश्न विचारला जातो तो जास्त करून इकॉनॉमिक युजेसवरती विचारला जातो. ठीक आहे, स्टेपल फूड, इट इज eaten in the form of bhakri, it is cooked like rice called as ghugria. Earhead or some sweet varieties at milk stage are baked on fire and eaten as hurda किंवा it is eaten in the form of hurda असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. Then grains also used for manufacturing of the pop grain, starch, glucose, malt असं लिहू शकतो आपण. Dry stalks are used as a cattle feed and some varieties specially grown for fodder which is fed to cattle at green stage. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहूयात व्हरायटीज.
याच्यामध्ये पहा, पहिली आहे लोकल व्हरायटीज. आता ह्या व्हरायटीज तुम्हाला लक्षात ठेवायची, कुठल्याही व्हरायटीजबद्दल आपल्याला माहिती विचारली जाऊ शकते. मग त्याच्यामध्ये लोकल व्हरायटीज काय आहे, तर दगडी, शालू आणि मंथी. दगडी शालू लक्षात राहील आपल्याला, शालू दगडी किंवा दगडी शालू असं लक्षात ठेवा. इम्प्रूव्ड व्हरायटीजमध्ये मालदांडी M-35-1 ही महत्त्वाची व्हरायटी बघा, मालदांडी. त्यानंतर SPV-86, नंतर स्वाती याचं नाव आहे दिलेलं, तीसुद्धा SPV-504. नंतर SPV-839, SPV-1359 फुले यशोदा, SPV-1411 परभणी मोती. ह्या इम्प्रूव्ड व्हरायटीज आहेत काही, यातल्या 1-2 लक्षात ठेवा, जसं स्वाती असेल, परभणी मोती असेल, मालदांडी असेल किंवा फुले यशोदा असेल. नंतर हायब्रिड व्हरायटीज CSH8R, CSH12R, CSH13R, CSH15R, CSH19R. फॉडर व्हरायटीज आहे निलवा, MP4, पुसाचारी आणि रुचिरा. निलवा, MP4, पुसाचारी आणि रुचिरा. हुरडा व्हरायटीजमध्ये वाणी, कवळी आणि माऊ अशा ह्या व्हरायटीज आहेत. हुरडा व्हरायटीमध्ये लक्षात ठेवायच्या वाणी किंवा कवळी, याच्यावरती सुद्धा आपल्याला फिल इन द ब्लँक्स येऊ शकतो. डॅश डॅश इज द हुरडा व्हरायटीज ऑफ सोरगम किंवा डॅश डॅश इज द फॉडर व्हरायटीज ऑफ सोरगम असं विचारलं जाऊ शकते. तर या व्हरायटीज पाहिलेल्या आहे आपण. याच्यानंतर एक व्हरायटीज आहे, मी सांगितली मगाशी तुम्हाला की मालदांडी M-35-1 ही व्हरायटी महत्त्वाची आहे. त्या व्हरायटीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. This variety is evolved at Agricultural Research Station, मोहोळ at 1934 to 1938. मोहोळ म्हणजे काय, सोलापूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, त्या ठिकाणी रिसर्च स्टेशन आहे ARS म्हणजेच ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन. आणि 1934 ते 38च्या दरम्यान ही व्हरायटी डेव्हलप केली गेलेली आहे. इट हॅज अ स्ट्रॉंग ड्रॉट रेझिस्टंट कॅपॅसिटी. ही जी व्हरायटी आहे तर याचा स्ट्रॉंग ड्रॉट रेझिस्टंट कॅपॅसिटी आहे. इट मॅच्युअर इन 125 to 130 डेज. ही 125 ते 130 दिवसामध्ये तयार होते. इट ग्रेन्स कम फॉडर व्हरायटी. ही ग्रेन आणि फॉडर हे दोन्ही व्हरायटीसाठी आपण याचं किंवा दोन्ही पर्पजसाठी आपण याचं कल्टिवेशन घेऊ शकतो. द ग्रेन्स आर बोल्ड अँड व्हाईट इन कलर. ह्याचे ग्रेन्स कसे आहेत तर बोल्ड आहेत आणि व्हाईटिश कलर आहे. इट कॅन बी ग्रोन बोथ ॲज अ रेनफेड अँड इरिगेटेड क्रॉप. त्याचबरोबर आपण रेनफेड आणि इरिगेटेड क्रॉप म्हणून सुद्धा ही व्हरायटी ग्रो करू शकतो. त्याचबरोबर आहे ॲव्हरेज यील्ड ऑफ ग्रेन इज. रेनफेडचं जी यील्ड आहे, मालदांडी समजा रेनफेडमध्ये घेतली तर 12 ते 15 क्विंटल पर हेक्टर आणि इरिगेटेडमध्ये घेतली तर 20 ते 25 क्विंटल पर हेक्टर. इरिगेटेडचं यील्ड हे नेहमी जास्त असते ॲज कम्पेअर टू रेनफेड. ठीक आहे, तर आपण त्याचा व्हरायटी पाहिलेली आहे. स्पेसिफिक एकच व्हरायटी आपण याची अभ्यासलेली आहे डिटेलमध्ये. त्यानंतर आता आपण पाहूया इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये क्लायमेट, मॉडरेटली वॉर्म अँड ड्राय क्लायमेट. त्याच्यासाठी कशा प्रकारचं क्लायमेट लागते तर वॉर्म आणि ड्राय क्लायमेट, उष्ण आणि कोरडं. ऑप्टिमम टेम्परेचर रिक्वायरमेंट इज बिटवीन 15 डिग्री सेल्सिअस टू 32 डिग्री सेल्सिअस. जी ऑप्टिमम टेम्परेचरची रिक्वायरमेंट आहे ती किती आहे तर 15 ते 32 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर बिलो 15 डिग्री सेल्सिअस फॉर लॉंगर पिरियड ड्युरिंग विंटर रिटार्ड द ग्रोथ अँड अटॅक ऑफ द ॲफिड इन्क्रीजेस. जर तापमान 15 डिग्रीपेक्षा कमी गेलेलं असेल आणि हे लॉंगर पिरियडसाठी असेल, जास्त कालावधीसाठी असेल, तर
त्या पिकाची वाढ ही खुंटते, वाढ प्रॉपरली होत नाही आणि त्याच्यावरती ॲफिड या पेस्टचा, या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. रेनफॉल रिक्वायरमेंट इज 600 to 750 मिलीमीटर पर इयर. किती आहे? 600 ते 750 मिलीमीटर इतका रेनफॉल यासाठी गरजेचा आहे पर इयर. ठीक आहे. मग क्लायमेटमध्ये बघा, वॉर्म अँड ड्राय क्लायमेट, टेम्परेचर इज 15 to 32, रेनफॉल इज 600 to 750 मिलीमीटर पर इयर. याच्यानंतर आहे सॉईल. रबी जवार कॅन बी ग्रोन ऑन वाईड रेंज ऑफ सॉईल फ्रॉम लाईट टू हेवी. म्हणजे हे जे पीक आहे रब्बी जवार हे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये घेतलं जाते. यामध्ये लाईट सॉईल म्हणजेच काय, तर हलकी जमीन असं आपण म्हणतो. हलक्या जमिनीपासून तर त्याच्यामध्ये भारी, मध्यम त्याला म्हणतो, किंवा मध्यम जमीन किंवा भारीपर्यंत हेवी ब्लॅक सॉईल, यामध्ये सुद्धा आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. वॉटर रिटेंटिव्ह मीडियम टू डीप ब्लॅक कॉटन सॉईल आर बेस्ट फॉर रेनफेड क्रॉप. वॉटर रिटेंटेड मीडियम, आता डीप ब्लॅक सॉईल जी असते त्याला ब्लॅक कॉटन सॉईल म्हणतो आपण. ही रेनफेड क्रॉपसाठी सुटेबल आहे, जवार क्रॉपसाठी. का, तर त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही जास्त आहे. वेल ड्रेन्ड क्ले लोम सॉईल आर आयडियल फॉर इरिगेटेड रब्बी जवार. यामध्ये जमिनीचा चांगला निचरा होणारी पोयटायुक्त जी माती आहे, क्ले लोम, म्हणजे त्याच्यामध्ये पोयटाचं प्रमाण आणि चिकन मातीचं प्रमाण हे सम प्रमाणात असेल अशा प्रकारची जमीन इरिगेटेड रब्बी जवारसाठी ही सुटेबल आहे. इट कॅन टॉलरेट मीडियम ॲसिडिक और सलाईन सॉईल टू सम एक्सटेंट. याचबरोबर जर मध्यम ॲसिडिक किंवा सलाईन सॉईल असेल तरी या पिकाला ती मानवते. सॉईलमध्ये मग आपण काय म्हटलेलं आहे, लाईट टू हेवी सॉईल किंवा डीप ब्लॅक कॉटन सॉईल ही महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर वेल ड्रेन्ड क्ले लोम सॉईल, वेल ड्रेन्ड क्ले लोम सॉईल ही सुद्धा महत्त्वाची आहे. यानंतर आपण पाहूया प्रिपरेशन ऑफ लँड. इन केस ऑफ द फर्स्ट क्रॉप ॲज अ खरीप जवार 3 to 4 harrowings are given to remove the weeds and conserve the moisture in the soil during monsoon. समजा जर आपण पहिल्यांदाच ज्वारीचं पीक घेतो, त्याआधी त्या जमिनीमध्ये कुठलंही पीक घेतलेलं नाही आहे, फर्स्ट क्रॉप ॲज अ खरीप जवार, त्यावेळेस 3 ते 4 हॅरोईंग आपल्याला करणं गरजेचं आहे. वीड रिमूव्ह करायचा आहे आणि त्यामधला जो ओलावा आहे तो आपल्याला टिकवून ठेवायचा आहे, मॉइश्चर कॉन्झर्व करायचं आहे. 5 to 6 tons FIM पर हेक्टर इज ॲडेड इन सॉईल बिफोर लास्ट हॅरोईंग. त्यानंतर 5 ते 6 टन्स FIM आपल्याला त्या सॉईलमध्ये ॲड करायचं आहे. इफ जवार इज टेकन ॲट अ सेकंड क्रॉप आफ्टर शॉर्ट ड्युरेशनल खरीप क्रॉप, म्हणजे सुरुवातीच्या सीझनमध्ये आपण कमी कालावधीचं एखादं खरीप क्रॉप घेतलेलं असेल आणि त्यानंतर आपण रब्बीमध्ये जर जवार क्रॉप घेतो, म्हणजेच ते काय झालं, सेकंड क्रॉप झालं. देन लँड इज प्लोड इमिडिएटली आफ्टर द हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. म्हणजे पहिलं पीक काढून झाल्यानंतर, त्याची काढणी झाल्यानंतर आपल्याला जी जमीन आहे ती ताबडतोब काय करायची आहे, नांगरट त्याची करून घ्यायची आहे. 2 to 3 harrowings are given and all the stubbles are collected and destroyed. त्यानंतर 2 ते 3 कुळवणी आपल्याला करायची आहे, हॅरोईंग करायची आहे. ते जे कचरा आहे, आधीच्या पिकाची जी पाचट आहे, दसकट आहे, ती आपल्याला काढायची आहे आणि डिस्ट्रॉय करायची आहे. कॉम्पॅक्टिंग इज डन बाय रनिंग प्लँकर. त्यानंतर जर माती जास्तच भुसभुशीत होऊ नये, कारण आपल्याला पेरणी करायची आहे, थोडासा कॉम्पॅक्ट सीडबेड हा गरजेचा आहे. त्यासाठी आपण प्लँकरच्या सहाय्याने थोडीशी जमीन प्रेस करून घेणार आहोत. ऑल द ऑपरेशन शुड बी डन अक्रॉस द स्लोप टू कॉन्झर्व द मॅक्झिमम मॉइश्चर इन द सॉईल. आता जे काही ऑपरेशन आपण करणार आहे ते कसे करणार आहे, उताराला आडवे करणार आहे, त्याला म्हणलं अक्रॉस द स्लोप.
त्यामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी. तर अशा प्रकारे लँड प्रिपरेशन, प्रिपरेटरी टिलेज किंवा कल्चरल मेथड, कल्चरल प्रॅक्टिसेस किंवा प्रिपरेशन ऑफ द लँड असे वेगवेगळे याला शब्द आहेत. तर हे आपण लक्षात ठेवायचे आहे. जरी उत्तर एक असेल तर त्याचे हेडिंग्स ह्या वेगवेगळे आहेत. काय सांगितलं मी? प्रिपरेशन ऑफ द लँड, कल्चरल प्रॅक्टिसेस, नंतर लँड प्रिपरेशन. ठीक आहे, तर असे प्रश्न, प्रिपरेटरी टिलेज, तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक युजेस पाहिलेले आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ सोरगम, त्यानंतर व्हरायटीज, मालदांडी 35-1 ही व्हरायटी अभ्यासलेली आहे. इकॉलॉजीमध्ये सॉईल, क्लायमेट आणि प्रिपरेटरी टिलेज एवढे मुद्दे आपण आज अभ्यासलेले आहेत. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू.